यानी 8 रनों की पेनल्टी और साथ ही साथ 10 खिलाड़ियों के साथ आपको मैदान में उतरना होगा। मैडी सर हमारे साथ कमेंट्री बॉक्स में जुड़ चुके हैं। स्वागत है बदलापुर की धकधकती तोप फिलहाल उसाटने के इस मैदान पर कमेंट्री बॉक्स में हमारे साथ। लक्षात घ्या या स्पर्धेचा नियम आहे, तुम्ही ज्या प्लेयर्स सोबत मैदानावरती उतराल तो जो तुमचा ड्रेस कोड मध्ये नसेल पर प्लेयर 2 रनची पेनल्टी दिली जाईल आणि त्या सोबतीने 12 मॅन तो देखील कंपल्सरी ट्रॅक टी शर्ट आणि स्पोर्ट शूज मध्ये पाहिजे। या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊनच मैदानावरती उतरा, कारण तुम्ही खेळताय स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषक आणि असं नाहीये की समोरची टीम ऍडजस्ट करतीये, तुम्ही कॅप्टनला कन्व्हिन्स कराल, ऑर्गनायझर थ्रू तुम्हाला डायरेक्ट ही पेनल्टी या ठिकाणी कंपल्सरी दिली जाईल। नाउ बॅक टू क्रिकेट, इट्स ओवर टू कॉम्बॉक्स। अतिरिक्त रन, उसके बाद चौका और अब सिंगल। अच्छी शुरुआत यहां पर पेनल्टी के साथ जरूर खेल रही टीम, लेकिन रन आने जरूरी। लेग स्टंप के बाहर से फिर एक बार अतिरिक्त रन, एक और बार। गेंदबाज के एक्शन पर यहां पर अब सवाल उठाए गए। चलिए तीसरे अंपायर मैदान में अब। तर खरं टीमचे प्लेयर्स बॅनर हिटसाठी अजून 500चं तुमचं प्राइज इकडे डोपरी काकांकडनं आपल्याला दिलं जाईल, तर ते घेण्यासाठी आपण खरडचे प्लेयर्स यायचे। एक प्राइज खरडच्या प्लेयरला आपण दिलं होतं, अजून एक प्लेयर या त्यांच्यासाठी अजून। आणि थर्ड अंपायर्स मैदानावरती जरी थ्रोवरती ऑब्जेक्ट आला ऑन स्क्रीन चेक केला जाईल, जर तिकडे आढळला तर तिकडनं लगेचच नो बॉलचा इशारा येईल आणि जर इशारा आला नाही तर फेअर बॉल तुम्ही समजून कंटिन्यू करू शकता। अगली पेशकश, ड्राइव करने का प्रयास। मिड ऑफ पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं, लेकिन लॉन्ग ऑफ से खिलाड़ी आएंगे, उठाकर फेंकेंगे, तब तक केवल 1 रन यहां पर प्राप्त किया जाएगा। सिंगल के साथ टोटल आगे 8 रनों पर। आणि लास्ट इयरचा एक किस्सा तुम्हाला सांगतो। अनिल ढोपरी यांची सासूरवाडी आहे खरं तर बेलवली, जे काल खूप चांगले क्रिकेट या मैदानावरती खेळले। लास्ट इयर 8 प्लेयर्स सोबत ती टीम इकडे आली होती। खूप रिक्वेस्ट केली बेलवली टीमनं की आपली घरची टुर्नामेंट आहे आणि आम्ही घरचे संघ आहोत। स्वतः अनिल दादा ढोपरी त्यांची ती एंट्री होती, तरी देखील 8 प्लेयर्स सोबत पेनल्टीनं त्यांना मैदानावरती खेळण्यास भाग पडलं होतं। आणि या स्पर्धेचा नियम एकच आहे, शिस्त, आणि शिस्त एका टॅगलाईन वरती चालतं, स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान स्मृती चषक। त्यामुळे सगळ्या खेळाडूंना रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही कोणतेही असं गैरवर्तणूक कराल तर पुढच्या वर्षी तुम्हाला प्रवेश देताना आयोजक खूप वेळा विचार करतील। धन्यवाद। चौके के साथ टोटल आगे बढ़ता हुआ फिलहाल 12 रन स्कोरबोर्ड पर। ऑन साइड पर लॉप करना चाह रहे थे, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, सीधे विकेट कीपर के दस्तानों में गेंद जाकर रुकी। डॉट बॉल की समाप्ति होती हुई। ओवर नंबर 1 का खेल शुरू और पहला ओवर लेकर गेंदबाज श्रीधर बॉलिंग मार्क पर। अक्षय कडू, प्रदीप पाटिल ओपनिंग पर मैदान में। 2 चौके अक्षय कडू के बल्ले से हमने देखे। और प्रदीप पाटिल एक तरफ। इनसाइड आउट खेलने का प्रयास, थ्रू द कवर। व्हाट अ शॉट वाज दैट, इट वाज क्लासिकल स्ट्रोक, बहुत ही बढ़िया। और ये गेंद निकल गई कवर बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। तो चलिए टोटल की बात करेंगे पहले ओवर के समाप्ति के बाद। अब 16 रन स्कोरबोर्ड पर, 16 रन ऑफ बोर्ड विदाउट एनी लॉस। अच्छी शुरुआत पहले ओवर में, जरूर पेनल्टी के साथ उतरी टीम डोंगराचा पाड़ा, पर पेनल्टी को कवर अप करते हुए अब यहां से कुछ एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मेंस मैदान में करना होगा। सोलह रन फिलहाल स्कोरबोर्ड पर। चलिए देखिए टाइम के साथ कॉपरेट करना होगा, याद रखिए। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन करते हुए, तब्दीली करते हुए अब
सीधा हाथ के बल्लेबाज के लिए डीप में मिड विकेट पर एक फील्डर आप देख सकते हैं सामने, लॉन्ग ऑन पर एक खिलाड़ी और एक्स्ट्रा कवर रीजन पर एक फील्डर। कौशल केनी बॉलिंग मार्क पर, बल्ले का अंदरूनी सिरा ऑन साइड पर खेलने का प्रयास, स्क्वायर लेग पर फील्डर वहां पर मौजूद। एक रन यहां पर मुकम्मल की, दूसरे के लिए पलटेंगे, एक रन से संतुष्ट होंगे। सिंगल के साथ टोटल अब आगे बढ़ता हुआ टोटल 17 रनों पर। क्या 17 का खतरा मंडरा रहा है यहां पर बल्लेबाजी करती हुई टीम पर, या फिर बल्लेबाज आगे हो जाएंगे अब गेंदबाज पर, क्योंकि कुछ ना कुछ एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मेंस दिखाना होगा इस मुकाबले में। पेनल्टी के साथ डोंगरा पाटा टीम उतर गई मैदान में, लेकिन कुछ ना कुछ एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मेंस यदि आप दिखाओगे तो उस पेनल्टी से बाहर निकल कर कुछ अच्छे रन स्कोरबोर्ड पर लगेंगे। अगली पेशकश ऑन साइड पे मिस टाइमिंग, गेंद हवा में, फील्डर वहां पर मौजूद है नहीं, गेंदबाज क्यों जाएंगे, लेकिन कैच यहां पर ड्रॉप किया है। सब फील्डर आगे आ चुके थे और नतीजा कैच तो कैच छूटा और गेंदबाज का दिल टूटा। बल्लेबाज को मिला मौका, लगाया चौका, 4 रन। बाद शायद शूज पर लगी गेंद और सीधे निकल गई बाउंड्री लाइन के बाहर। भाग्य का साथ मिला है यहां पर, हर एक रन बहुत जरूरी बल्लेबाजी करती हुई टीम के लिए। डॉट बॉल की समाप्ति, कुल स्कोर की बात करेंगे अब। 21 रन फिलहाल स्कोरबोर्ड पर पहले ओवर में, जहां पर पावर प्ले का पहला सत्र था, 2 खिलाड़ी 30 दर्ज घेरे के बाहर थे, वहां पर 16 रन प्राप्त कर दिए थे। अब यहां से देखेंगे P2 के इस ओवर में कितने रन बनेंगे। लॉफ्टेड ड्राइव, बड़ा खूबसूरत स्ट्रोक है ये, इनटू द गैप, फील्डर भाग रहे हैं लेकिन लास्ट मोमेंट पर गेंद को रुकाने का प्रयास सफल रहा। बढ़िया फील्डिंग का नमूना पेश किया वहां पर, शानदार फील्डिंग। अंकित थे वहां पर और लास्ट मोमेंट पर देखिए सुजल जाकर गेंद को रुकाया गया। ग्रामीण टेनिस क्रिकेट की सभी ऑफिशियल टीम हमारी सभी का जिक्र होना बहुत जरूरी, क्योंकि बहुत मेहनत सब हमारे चारों ही कैमरामैन, साथ ही साथ सुजल हमारे साथ कंट्रोल रूम में। कुल टोटल अब 23 पर। बड़ा हिट, सीधे बल्ले से उठाकर मारा है, ओवर द बॉलर सेट, गेंदबाज के सिर के ऊपर से निकल गई गेंद बाउंड्री लाइन के बाहर। इट्स अ बिग हिट, आउट ऑफ द पार्क, 6 रन। सीधे बल्ले से उठाकर मारा था, ये कंट्रोल में नजर आ रहा है अब बल्लेबाज पूरी तरह से। स्क्वायर ऑफ द विकेट, व्हाट अ शॉट, आगे निकले, कैप ढूंढा, पॉइंट के सिर के ऊपर से खेला है, पहले ताकत और अब नजाकत, पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर। छक्के के बाद आता हुआ ये शानदार चौका, और इसी चौके के साथ ओवर की यहां पर होती हुई समाप्ति। 2 ओवर का खेल समाप्त और 2 ओवर के बाद बिना किसी विकेट के नुकसान पर 33 रन स्कोरबोर्ड पर। तर खरं तर एक एक मुवमेंट, एक एक क्षण चित्र कॅप्चर करण्यासाठी लॉट्स ऑफ हार्डवर्क तुम्हाला करावं लागतं. तर व्यासपीठावरती सगळ्यांना विनंती आहे, अनिकेत आणि ऑल आपल्या टीमला एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या. प्रथमेश गोंधीला कोणतंही खरं तर शुल्क न स्वीकारता निस्वार्थ या स्पर्धेमध्ये सगळ्या व्हिडिओग्राफीज तो आपल्याला बनवून देतोय. एकदा टाळा होऊन जाऊ द्या प्रथमेश गोंधीसाठी. ऑन स्क्रीन सध्या तुम्ही पाहू शकताय प्रथमेशला, जो एक एडिटर म्हणून सध्या अफाट मेहनत करतोय. आणि जर तुम्ही इंस्टाग्राम हँडल यूज करताय तर प्रथमेश गोंधळी त्याच्या ऑफिशियल इन्स्टा हँडलला व्हिजिट करून लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. नाउ बॅक टू क्रिकेट, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 2 षटकांचा खेळ संपला. 33 धावा धावपटलावर आपल्याला पाहायला मिळतात आणि फार वेगानं, प्रचंड वेगानं हा चेंडू हाताळला. ओव्हर नंबर 3च्या खेळाला झाली सुरुवात. ज्या गोलंदाजानं पहिल्या षटकामध्ये थोडी महागडी गोलंदाजी केली, 16 धावा त्यानं खर्च केल्या, तो सध्या बॉलिंग मार्कवर येतोय श्रीधर. तिसरे पंच कंट्रोल रूम मध्ये तयार आहेत. चेक केलं जातं एक्झॅक्टली काय घडतंय ते पाहिलं जातंय. ऑन साइडला
पूल करण्याचा प्रयत्न होता. फिल्डर तिथे स्क्वेअर लेग मध्ये कोणती मिस्टेक करणार नाहीये. टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. लागणारा धक्का पहिला बॅटिंग करत असताना डोंगऱ्याचा पाडा संघाला. आहे गोलंदाज अगदी योग्य प्रकारे गोलंदाजी करत आहे. ही गोष्ट जाणून घेणं फार महत्वाचं आहे. उसाटणे नगरी आपण पाहत आहोत. खरे तर क्रिकेट मध्ये अगेल आपण पाहिलं तर मागील 4 ते 5 पर्वांमध्ये दमदार कामगिरी राहिले. संतांची भूमी आहे. अगदी आपण पाहिलं तर अखंड राज्यस्तरीय हरिणाम सप्ताह 16 देखील आपण इथे पाहिला. ही चर्चा होईल दरम्यान मिड विकेट मध्ये चांगला झेल. यापूर्वी देखील आपण पाहिलं तर ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगला सुंदर झेल टिपला आणि आता मिड विकेटला गोलंदाजानं रचलेल्या ट्रॅप मध्ये बॅटर अटकलाय. दुसरा विकेटचं बदन बॅटर शिवन फडके बॅक टू द पॅव्हिलियन. आणि अगदी या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर इंटरनॅशनल रूल जे काही असतील ते प्रत्येक रूल इथे फॉलो केला जाईल. म्हणजे अगदी आपण नवीन नियम पाहिला तर फिल्डर्स एक्झॅक्टली काय करतात की बाउंड्री लाईनच्या बाहेर जातात, त्यानंतर आत येऊन चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतात. पण तसं काही घडलं तर तो डायरेक्टली षटकारच दिला जाईल नवीन नियमावलीनुसार. आणि काल देखील एक षटकार आपण ऑलरेडी दिलेला आहे स्पर्धेमध्ये. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे नियम आहेत तेच अगदी इथे मात्र मुकम्मल केले जातील. या गोष्टीची आपण नोंद घ्या. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज येतोय. ऑन साईडला स्वीप केलाय. उजवा पाय वाकवलाय आणि बॉलला पाठवलाय. जाई और उठा कर लाइये. बॉल हवाई यात्रेवरती. बिग हिट सिक्सर. शुभागमन झालाय व्यासपीठावरती. आपण आमंत्रित करूया डोंगराच्या पाड्याचे आपले मित्र तेजस फडके यांचं आगमन झालंय. तर तेजस फडके यांना विनंती आहे या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बॉलर तयार. पुन्हा एकदा षटकार ठोकलाय. ऑन साईडला स्वीप करायचा होता. पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तत्पूर्वी एक चोटी धाव फार वेगाने ते मात्र कंप्लीट केली गेली. धावसंख्या 1 ने पुढे. स्कोर मित्र आम्हाला माहिती देतात टोटल स्कोरबोर्डवरती 40. कुठेतरी ती 8 धाबांची पानटी ती कव्हरअप करत असताना डोंगराचा पाडा संघाला त्या धाबा बाजूला सारून एक्स्ट्रा धावसंख्या आपल्या खात्यामध्ये जोडाव्या लागतील. धाबांचा रकाना जास्तीत जास्त भरावा लागेल आणि त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त मेहनत घ्यावी लागेल. महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म घेतलाय. संघर्ष आपल्या रगारगात आहे. त्यामुळे शेवटच्या बॉलपर्यंत संघर्ष या क्रिकेटच्या अद्भुत खेळामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. सापट्यानं ढकललाय पुश करू आणि खुश राहू ही भूमिका सध्या तरी बॅटर बजावत असताना आपण पाहतोय. सिंगलने धावफलक जाईल पुढे. टोटल स्कोरबोर्डवरती आता 41 आपण पाहत आहोत. 41. पंचांचा इशारा आलाय. पाण्याची मागणी केली जाते. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांचा खेळ झाला पूर्ण. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना टीम डोंगराचा पाडा पोहोचली 41 वर. 41. चेक. तर या व्यासपीठावरती आपल्यासोबत आपले मामा श्री शिवदास मामा चिकनकर यांचं आगमन झालंय आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करूया. द्वारलीवरून या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी ते या ठिकाणी आलेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. दिलीप शेठ मडवी यांच्या शुभ हस्ते. तर दिलीप दादांना विनंती आहे या आपण दिलीप दादा त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. मामांचं आगमन झालंय. भाच्या परिवाराला नेहमी आनंद होतो मामाश्री आल्यानंतर. आणि द्वारलीवरून या स्पर्धेला आपल्या भाच्या कंपनीनं जे आयोजन केलं ते पाहण्यासाठी या ठिकाणी शिवदासजी चिकनकर साहेबांचं शुभागमन झालंय आणि त्यांचा सन्मान आपण करतोय. दिलीप शेठ मडवी यांच्या शुभ हस्ते प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ या स्पर्धेतील ब्युटिफुल मोमेंटो आणि मायाची उबदार शाल असं सन्मानाचं स्वरूप आहे. नाउ बॅक टू क्रिकेट. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. डैशिंग
आदा पब्लिक सारी दादा आदरणीय विद्यमान नवनिर्वाचित नगरसेवक समीर शेठ फडके साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय आणि त्यांच्या सोबतीनं भीमशेठ फडके साहेबांचं आगमन होत आहे. आमच्या दोन्ही या दिग्गज मान्यवरांना विनंती आहे, या पण व्यासपीठावरती स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान ट्रॉफीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्या बात आहे. आज मात्र आपण पाहिलं तर आपल्या रॉयल मंचावरती सगळे रॉयल मान्यवर येत असताना आपण पाहतोय तमाम लाडक्या मान्यवरांचं, क्रिकेट प्रेमींचं, क्रीडा रसिकांचं स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषकामध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. भगवमय वातावरण, अगदी आपण या संपूर्ण क्रीडा स्पर्धेला पाहिलं तर एक विशेष रूप दिलं गेलं आहे आणि त्याबद्दल संपूर्ण मॅनेजमेंटचं कौतुक करावं तितकं कमी. अग्रनामांकित क्रीडा स्पर्धा, ज्या स्पर्धेची आतुरतेनं या संपूर्ण परिसरामध्ये प्रत्येक एक प्रेक्षक असेल, खेळाडू असेल वाट पाहतो आणि प्रत्येक संघ सर्वाधिक जास्त उत्सुक असतो या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. आणि यंदाच्या हंगामामध्ये रात्रपाळीमध्ये स्पर्धा आहे, स्विच केलंय, स्वीट हिट आपल्याला पाहायला मिळाला. बॉलला पाठवलं थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ टावरिंग हिट, षटकार. डीजे नितीन दुंद्रे, धावसंख्या झालेली ती 47. 47 या आकड्यावरती धावफलक आलेले. यावेळेस देखील आपण पाहतोय वा बाई वा, व्हॉट अ शॉट. इट्स अ प्रोडक्टिव्ह स्ट्रोक. धावा बनवणारा फटका मात्र एक्झिक्यूट केला आणि बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. ते अप्रतिम संगीत अगदी आपण ऐकत आहोत. उसाटणे म्हटलं तरी संतांची भूमी, जिथे भक्ती, परंपरा, संस्कृती यांचा अनोखा संगम आपण नेहमी पाहत असतो. याच पवित्र भूमीवरती राज्यस्तरीय अखंड हरिणाम सप्ताह सोहळा देखील आपण पाहिला. अखंड सप्ताह सोहळा, ज्या संत परंपरेला साजेशी 7 दिवसांची अखंड हरिपाठ भजनाची परंपरा याच उसाटणे गावामध्ये जपली गेली. सोडून दिला यावेळेस ऑप्शनच्या प्रचंड बाहेर चेंडू. अतिरिक्त धावेचा इशारा पंचांचा आपण पाहत आहोत. एक्स्ट्राच्या मदतीने धावफलक पुढे. टोटल आता स्कोर मित्र शुभम माळे आम्हाला कळवतात 52 धावा धावपटलावरती, 52. पुन्हा एकदा फटका चांगला खेळलाय. फिल्डर तिकडे तैनात आहेत, बॉलला उचलतील, फेकतील. तत्पूर्वी दुसरीचा प्रयत्न नसणार आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या 1 ने पुढे आता 53 या आकड्यावरती. जबरदस्त लढती, टुडे नाईट अँड बिग फाईट. प्रत्येक संघ अगदी आपण पाहिलं तर दमदार प्रदर्शन करताना पाहायला मिळणार आहे. तर नेक्स्ट मॅच इथनंच हकेच्या अंतरावरती असणारं गाव रुणव 11 नारेन आणि त्यांना फाईट करेल टीम शिवगर्जना शेलारपाडा. दोन्ही टीम हा ऑफिशियल कॉल आहे आणि दोन्ही संघांनी 4 ओव्हर जशा फिनिश होतील टॉस बॉक्समध्ये येऊन तुम्हाला थांबायचा. मिड विकेटच्या बाहेर चालला बॉल, षटकार. कमॉन डीजे नितीन, सानिया साऊंड. संख्या आता 59 या आकड्यावरती आपण पाहत आहोत. इव्हिनिंग सेशन, सायंकाळचं सत्र आणि सायंकाळच्या सत्रामध्ये धावांची लयलूट. डोंगराचा पाडा संघाला माहिती आहे 8 धाबा बाजूला सारून आपल्याला मोठा टोटल बनवायचा आहे आणि त्याकरिता अगदी आक्रमणाची भूमिका बजावत असताना प्रत्येक फलंदाजाला आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये अशा स्थितीमध्ये तुम्हाला फक्त आक्रमण करावं लागतं आणि आक्रमक पवित्रा सध्याच्या घडीला फलंदाजांनी उचललाय. अक्षय कडू आणि त्याच्या सक्तीला सोबतीला अजयला आपण पाहतो आहोत. फटका हा देखील दमदार आहे, मैदानाच्या दुप्पटला फेकून दिलाय. ये छक्का नाही मेरे भाई, ये अठ्ठा लगाया आहे. लांबीवरती अनिल दादा धावा असत्या तर कदाचित या 8 मिळाल्या असत्या. विकेट.
आणि त्यांचं खरं तर रहदारीकरण रोजचं तिथनंच चालू असतं. आपला मॅचेस जरूर येत्या 7 दिवस रंगतील, पण आपल्यामुळे कुठेही कोणाला त्रास होऊ नये याची काळजी घ्या. इकडनं मागून खूप मोठी पार्किंग आहे आणि ग्राउंडच्या स्टेजच्या मागे तिकडनं तुम्ही आलात की तुम्हाला खाली उतरायला डिवायडर आहे. तिकडे तुम्ही खूप किती मोठ्या तुमच्या गाड्या सुद्धा पार्क करू शकता. मात्र रोडवरती ज्यांच्या ज्यांच्या 4 व्हीलर, टेम्पो, 2 व्हीलर, मोटर बाईक पार्क केलेत सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, त्वरित आपण लगेच बाजूला करा. कारण आयोजकांना त्याच्यामुळे खूप कॉल्स येत आहेत, समोरून थोडंसं प्रेशर देखील येत आहे. कारण रोजचा रहदारीचा रस्ता आणि बाजूलाच पोलीस चौकी आहे, ट्रॅफिक कंट्रोल ऑफिस. त्यामुळे जर तिकडे तुमची टोविंग झाली तर त्याचे जिम्मेदार ऑर्गनायझर नसतील याची काळजी घ्या. पुन्हा एकदा सांगतो, बाजूलाच वाहतूक पोलीस दल आहे आणि तुमची जर तिकडे कार किंवा बाईक टोविंग करण्यात आली तर त्याला ऑर्गनायझर जिम्मेदार नसतील. त्यामुळे सगळ्यांनी लगेचच आपल्या ज्या 2 व्हीलर आणि 4 व्हीलर्स आहेत त्वरित बाजूला करायच्यात. 65 धावा धावपटलावरती आता आपण पाहतोय 65 रन्स मोठा टोटलच्या दिशेने वाटचाल करताना डोंगराचा पाडा संघाला देखील आपण पाहत आहोत. ऑन ड्राईव्ह केला गेला, सरळ बॅटनं सुंदर फटका समोर एक्झिक्यूट केला. डीपमध्ये ऑर्थोडॉक्स लॉंगॉनमध्ये फिल्डर होते, सिंगल प्राप्त केली जाते. धावसंख्या 66 या आकड्यावरती शेवटच्या अंतिम षटकाची जबाबदारी परेश केनीवरती सोपवली आहे. दिवस रात्रपाळीमध्ये सुरू असलेली क्रिकेटची महास्पर्धा म्हणजे शिवभक्त पैलवान स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषक अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जातं. सुपर एक्सायटेड फिल्डर देखील होते, फार पुढे आले, कॅचचा अनुमान तिकडे लावता आला नाही. बॉल हातातून निसटला आणि निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. एक इम्पॉर्टंट आणि ऑफिशियल अनाउन्समेंट आहे. प्रेक्षक म्हणजे खरं तर स्पर्धेचं काळीज आहे आणि लक्षात घ्या, ऑनलाईन फाईन्स तिकडे 2 व्हीलर आणि 4 व्हीलरला मारले जातील. 5 मिनिटं आपल्याकडे आहेत. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, कुणाचंही तुमचं नुकसान होऊ नये. खरं तर ही आमची मनापासून इच्छा आहे आणि अनिल दादा आणि आमच्या पूर्ण मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं पुन्हा एकदा सांगतोय, तिकडे ट्रॅफिक पोलीस येतात. एका 5 ते 10 मिनिटं आपल्याकडे आहेत आणि ऑनलाईन फाईन मारला जाईल. त्यामुळे सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, आपल्या 2 व्हीलर 4 व्हीलर ज्या रोडवरती पार्क आहेत आपण कृपया करून बाजूला करा. पुन्हा एकदा मिस टायमिंग. यावेळेस देखील विकेटची संभावना आणि विकेट मिळेल. यावेळेस कोणत्या प्रकारची मिस्टेक केली नाही फिल्डरनं. चांगला झेल टिपला, विकेटचं पतन. इट्स गॉन. धावसंख्या धावपटल्यावरती 70 या आकड्यावरती आपण पाहत आहोत. मोठ्या टोटलच्या दिशेनं वाटचाल डोंगराचा पाडा संघ करताना देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि ते गरजेचं देखील होतं. कारण दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर लेट महादेव काका शिवा स्पोर्ट्स पेठाली संघाला आपण पाहतोय आणि पेठाली संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे ऑलरेडी एक ॲडव्हान्टेज आहे. 8 धाबांची भर त्यांच्या खात्यामध्ये ऑलरेडी आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा रन, व्हाईट बॉलचा इशारा पंच करत असताना आणि रिव्ह्यूची मागणी केली बॉलिंग टीमने. पंचांनी सांगितलं व्हाईट बॉल आहे, पण अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलंय आणि कंट्रोल रूममध्ये आता आपण चेक करणार आहोत एक्झॅक्टली काय घडलंय. आणि व्हाईट बॉलसाठी एकच रिव्ह्यू असणार आहे, पुन्हा रिव्ह्यू तुम्हाला मिळणार नाही. या गोष्टीची आपण काळजी घ्या. म्हणजे संपूर्ण इनिंगमध्ये तुम्हाला एकच रिव्ह्यू तुम्ही तो कधीही वापरू शकता, पण तो जर अनसक्सेसफुल ठरला तर मात्र वापरता येणार नाही. वाईट बॉल आहे, रिव्ह्यू अनसक्सेसफुल आणि या डावात पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाही. टीम पेठाली या गोष्टीची आपण नोंद घ्या. बॉलर तयार, परेश केनी बॉलिंग मार्कवरती. पुढील बॉल ऑन साईडला, फटका चांगला आहे, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, एंड टू दी गॅप, नो चान्स फॉर एनी फिल्डर. कोणताही क्षेत्ररक्षक हल्ला देखील नाहीये. इतक्या वेगानं चेंडू निघून चाललाय, थेट अतिथी मंचाला सलामी ठोकणारा चौकार. चेक. ऋणव 11 नारायण आणि शिवगर्जना शेलारपाडा. एकही कॅप्टन आतापर्यंत अवेलेबल नाही आहे. जर दोन्ही कॅप्टन उपस्थित नाही झाले, चला नारायणचे कॅप्टन उपस्थित झालेत, शेलारपाडा कॅप्टन रेडी आहेत. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय या दोन्ही टीम मध्ये. 75 धावांचा डोंगर उभारलाय आणि अजूनही 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. त्यामध्ये आता या 6 ऍड केल्या जातील. कटआउटला हिट केलंय, 500 रुपयांचं पारितोषिक मिळवलंय. लाइटनिंग टॉवरला धडकणार आहे तोय टॉवरिंग षटकार.
ऍक्शन रिप्ले बघा स्क्रीनवरती. लाइटनिंग टॉवरला हिट झाला. खेळाडू कक्षाला अगदी सांगतोय धीर घ्या. चेक. आणि कोणत्याही जे 8 टॉवर्स आहेत त्यांना 8 बॅनर्स आहेत. कोणत्याही कटआउटला डायरेक्ट हिट झालं तर या ठिकाणी आपले हरिभक्त पारायणाचे आदरणीय काशीनाथजी ढोपरी यांच्या वतीनं तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. धन्यवाद. क्या बात आहे. पारितोषिकांची लयलूट आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा उंच भरपूर आणि लांब देखील तितकाच गेलाय. हा बॉल देखील निघून चाललाय वाईड इचलॉंगॉनच्या डोक्यावरनं. लेट पण थेट सलगचा दुसरा ठोकलाय षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं डाव संपला. पहिल्या डावाच्या अखेरीस धावसंख्या धाव पटलावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 88 आणि 89चं भलं मोठं टार्गेट. आणि जशी पेनल्टी लागली तसा पेटून उठला होता संघ ढोंगऱ्याचा पाडा. 7च्या वाट्यापर्यंत बॅटिंग आली नाही मात्र रन 89 अक्षय कडूच्या बॅटमधनं तुफानी बॅटिंग. 42वी नाबाद इनिंग त्यानं साकारली. चला टॉस टाइम आहे. ऋणविलवन नारायण वर्सेस शिवगर्जना शेलारपाडा या दोन टीम मध्ये आपण टॉस करतोय. आदरणीय बाळकृष्ण हिलाल साहेबांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा आपण कॉइन स्पिन टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन्स आपण करूया स्वागत. ऋणविलवनचे कॅप्टन आणि टीम शिवगर्जनाचे कॅप्टन. या काका कॉइन इंट्रोड्यूस करूयात आपण आधी टॉस करतोय. या काकांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. टेल अँड हेड तुम्हाला कॉल करायचा आहे. कॉइन स्पिन करतो आपण. टेलचं कॉल अँड हेड इट इज. काकांना विनंती आपण व्यासपीठावरती स्थान बनवा. तर या आपण कॉइन या ठिकाणी नक्कीच स्पिन झाला होता. शिवगर्जना शेलारपाडानं जिंकलाय. नाणेफेकी जिंकली मित्रा. निर्णय काय? निर्णय कळवतो मी ऑन दी स्पॉट डिसिजन तुम्हाला इकडेच सांगावा लागेल. आणि 5 ओव्हरची मॅच आहे. कंपल्सरी चेस टुर्नामेंटचा रूल आहे. ड्रेसिंग चेसिंग डिसिजन ऑन दी स्पॉट. क्षेत्ररक्षण करू आम्ही. समोर ऋणविलवन हराणा काय प्लॅन्स आहेत? ऋणविलवनला कुठपर्यंत थांबवलं जावं? 50 धावांपर्यंत आम्ही रोखू. कसं वाटतं आयोजन आज आपल्याच मलंगड परिसरातील युवा नेतृत्व योगेश दादा, हितेंद्र दादा, रोशन शेठ मडवी, नकुल शेठ मडवी आणि दिलीप शेठ मडवी यांच्या माध्यमातून हे आयोजन आपल्या भेटीसाठी आलंय. तर आयोजनाबद्दल काय म्हणशील? खूप सुंदर आयोजन असतं. दरवर्षी आम्ही खेळण्याची इच्छा असते ना. पहिल्या वर्षी खेळलो होतो तेव्हा पण आम्हाला नारायण संघच लागलेला. पुन्हा एकदा 30 मॅच होईल. चला बेस्ट ऑफ लक. खूप साऱ्या शुभेच्छा. लास्ट टाइम मॅच झाली आहे. काय म्हणशील कोण जिंकला होता? आम्हीच जिंकले होतो. मी स्वतः मॅन ऑफ द मॅच होतो लास्ट मॅचला. तर यावर्षी मॅन ऑफ द मॅचला शूज आहेत तुझ्या साईजचे पण अवेलेबल आहेत. चांगला खेळला तर डेफिनेटली मिळतील. अगदी हाकेच्या अंतरावरती गाव आहे आणि नारायण असं गाव आहे जिथे क्रिकेटवरती प्रचंड प्रेम केलं जातं. जवळजवळ आज अर्ध्यापेक्षा जास्त गाव उसाटण्याच्या मैदानावरती येईल. काय म्हणशील गावाच्या सपोर्टबद्दल? नक्कीच आमच्या गावाचा सपोर्ट कधीच कमी पडत नाही. आम्ही इथेच काय आम्ही पूर्ण ठाणा रायगड भिवंडी कुठं पण खेळायला जातो तिथे पूर्ण गाव आमचा अवेलेबल असं आम्हाला सपोर्ट करायसाठी. आणि गावाच्या प्रोत्साहनामुळेच आम्ही एवढा चांगला क्रिकेट खेळतो सध्या. आणि नक्कीच गावकऱ्यांचं खूप धन्यवाद. खूप सपोर्ट असतो. असंच राहू दे नेहमी. नारायण टीम पहिल्या डावामध्ये बॅटिंग करेल. नारायण सध्या ते गाव आहे मित्रांनो. आवर्जून तुम्हाला सांगेल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला अनेक सुपर डुपर स्टार जसं आपल्या विभागानं केतन म्हात्रे दिलाय. येत्या काळामध्ये नारायण देखील एक नाव ऑल इंडिया क्रिकेट गाजवेल असं तुम्हाला देईल. विकी माने प्रचंड पोटेन्शियल आहे विकीच्या बॉलिंगमध्ये. छोटा भावेश पवार म्हणून त्याची ओळख आहे. आज पहिल्या डावात बॅटिंग करायची आहे मात्र सेकंड इनिंगमध्ये ज्यावेळी डिफेंड करायचं असेल किती अपेक्षा आहेत विकीकडनं? नक्कीच विकी आमच्या या मॅचला अवेलेबल नाही आहे कारण का आमच्या 2 टीम खेळणार आहेत या टुर्नामेंटसाठी. कारण का लहान पोरं आहेत गावामध्ये ते खूप चांगले खेळतात. त्यांना मोठ्या टुर्नामेंटमध्ये चान्स नाही भेटत. तर आम्ही पूर्ण संघाने विचार केला आणि इथे 2 संघ खेळण्याचं ट्राय केलं. कारण का लहान लहान मुलांना पण चान्स भेटली पाहिजे. मी स्वतः छोटी छोटी पोरं घेऊन खेळत आहे आणि आमची मोठी टीम 29 तारखेला खेळणार आहे. चला दोन्ही संघांचं आपण करूया स्वागत. विश ऑल द बेस्ट. हे होते कॅप्टन ऋणविलवन नारायणचे आणि त्यांच्या वाट्याला आली आहे टॉस हारल्यानंतर बॅटिंग. आणि शिवगर्जना शेलारपाडाची गर्जना मैदानावरती ऐकायला मिळेल की नारायणकर मैदानावरती डरकाळी फोड देईल. त्याचं उत्तर पुढचा सामना आपल्याला देईल. पण इथे एक मोठं रनचेस
तुफानी बॅटिंग केली. अक्षय कडू नाव जरी कडू असलं, फलंदाजीतला गोडवा आणि तिखटपणा दोन्ही त्यांना दाखवला. कधी षटकार आले, कधी स्किल टेक्निकच्या जोरावरती चौकार आले आणि आता या मॅचला आपल्या कॉमेंट्रीच्या जोरावरती रंगवण्यासाठी आपल्या कॉम्बॉक्समध्ये उपस्थित आहेत हरिग्रामचे आपले समालोचक मित्र वैभव भोपी. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू, लॉट्स ऑफ थँक्स ओमकारजी शेट्टी सर. चला मॅचकडे आपण वळतोय. जरी पंचांकडून ग्रीन सिग्नल आता येतोय. फ्लोट लाईट्स हवेत का अंपायर्स? येस प्लीज. थोड्या क्षणात आता फ्लोट लाईट्स ऑन होतील. 89 रन करायचे आहेत खरं तर, परंतु मी सुरुवातीलाच एक गोष्ट निदर्शनात आणून देईल की जे 8 धावांची टोटल पॅनल्टी होती फिल्डिंग करणाऱ्या आत्ता डोंगराच्या पाड्यात संघाला, पहिले षटक संपल्यानंतर ते 8 रन त्यांच्या अगदी बॅटिंग करणाऱ्या पेठाल्या टीमच्या अगदी काउंट केल्या जातील, ॲड केल्या जातील त्यामध्ये, हे लक्षात घ्या. कोणतंच लक्ष आपल्या ध्येयापेक्षा मोठं नसतं, कारण असं आपण नेहमीच आता त्यांना म्हणतो, मंजिल कितनी भी ऊंची हो वो हमेशा पैरों के रास्ते के तले चली जाती है. आणि तशाच पद्धतीनं अगदी 89 धावांचं एक भलं मोठं लक्ष असलं, आव्हान मोठं असलं तरी आपल्या धाडसापेक्षा आपल्या साहसापेक्षा ते आव्हान मोठं असू शकत नाही. त्यामुळं ही मॅच किती रंगतदार बनेल आणि त्यामध्ये ऑलरेडी 8 धावांचं बेनिफिट तर मिळणार आहे बॅटिंग टीमला. त्यामुळे बघायचं आहे हा सामना कसा रंगेल. पहिल्या सत्रामध्ये धूमधडाक्यामध्ये फलंदाजी बघायला मिळाली. जे अक्षय कडू नावाचं वादळ आलं होतं, 42 रन त्यांनी केलेले आहेत. त्यानंतर या इनिंगला एक चांगला अंजाम देत असताना अजयला आपण बघितलं आणि त्याच्यानंतर रोहितला. पहिला बॉल स्क्वेअर कट केला, बॉल निघाला वेगानं, टेक्निकल फटका थर्ड मॅनला निघालाय 4 धावांसाठी. असेल तर तुमची सुरुवात मायने राखेल या मॅचमध्ये, कारण क्रिकेट खेळामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. तुमची सुरुवात, तुमचा मध्यांतर आणि त्यानंतर एंडिंग. सुरुवात चांगली केलेली आहे बॅटर मैदानामध्ये. संदीप पाटील आणि परेश केणी हे 2 फलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजीच्या उंबरठ्यावर पहिलं प्रामुख्याचं षटक घेऊन आलाय तेजस डोंगरे. पहिल्या बॉलवर वेलकम केलंय, चौकारानं स्वागत केलंय. लेग साईडला फ्लिक करायचं होतं बॉलला, बॅट बॉलमध्ये कॉन्टॅक्ट नाही आहे, परंतु नजरेसमोरून अगदी ही रन चोरली जाईल. लेग बायच्या रूपानं इथे रन येते. सध्या या मॅचमध्ये स्वर्गीय महादेव काका अगदी बघू शकता, शिवांश स्पोर्ट्स पेठाले टीम हे सांगत असेल रन्स इम्पॉर्टंट आहे, कारण सुरुवातीला रन्स आल्या तर येणाऱ्या कालखंडामध्ये प्रेशर कमी राहील आणि जेवढं प्रेशर कमी तेवढ्या मॅचमध्ये फलंदाज त्यांचा नॅचरल गेम खेळू शकतात. परंतु या मॅचमध्ये तेवढंच डोंगराचा पाडा संघ रन इन्व्हेस्टमेंट केले, त्यामुळे सेव्ह करण्याचा तेही स्ट्रॅटर्जी आणि त्यांचा अनुभव या मॅचमध्ये पणाला लावतील, आपला शंका नाही. द्वंद्व युद्ध आहे, मजा येईल या मॅचमध्ये. सुरुवात चांगली झालेली आहे. पहिल्या 2 बॉलमध्ये 5 रन आलेत. पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल, हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. पेठाले टीमच्या दृष्टिकोनातून मजा येईल या मॅचमध्ये. एक चांगला हाय व्होल्टेज ड्रामा या मॅचमध्ये जरूर बघायला मिळेल. वेगवान तेज तरार चेंडू, परंतु भरपूर दूर ठेवलाय बॉल. अंपायर सिग्नल इट इज वाईड. एक्स्ट्रामध्ये याची काउंट केली जाईल. हे दुसरे एक्स्ट्रा आहे, कारण या अगोदर लेग बायनं सांघिक टोटलमध्ये 1 ॲड केली होती आणि आता वाईडनं सांघिक टोटलमध्ये आणखी 1 ॲड होईल. टोटल स्कोर बोर्ड सध्या संत गतीनं 6 वर पोहोचलाय. अगदी भव्य दिव्य सगळं अगदी मैदान लखलखीत झालंय, कारण खूप चांगले फ्लोर लाईट्स आणि संपूर्ण मैदान अगदी प्रकाशमय झालंय. शुभ संध्या, सगळ्यांचं स्वागत. खोदून काढल्या बॉलला पाठीमागे फिल्डर आहे, चेस करून रन अगदी आडवाचे. वॉट अ फिल्डिंग. 100% एफर्ट्स. डेंजर इनकडे बॅटर धावत होते, परंतु फिल्डरची मी स्तुती यासाठी करेन. थ्रो इतका तोंत नव्हता, परंतु ज्या पद्धतीने तो लॉंग ऑफ मधून जवळपास लॉंग ऑन मधून जवळपास लॉंग ऑफ पर्यंत पोहोचला, त्यानंतर लगेच त्याच ॲक्शनमध्ये त्यांनी क्विक थ्रो केला, परंतु तेवढीच रनिंग बिटवीन विकेट इथे बघायला मिळते. स्कोरबोर्ड पुढे तुम्हाला बघायला मिळेल. ऑन बोर्डवर सध्या हळूहळू आपल्या विजयाच्या दिशेनं सुरुवात कशी करेल हे महत्त्वाचं होतं, आणि सुरुवात होई थोडी सांभाळवणी झाली आणि तिथे थोडं आक्रमणी. गोलंदाज तेजस पुन्हा एकदा गोलंदाजीच्या उंबरठ्यावर गतीनं बीट केलंय. स्विंग रमेश अगदी बघू शकता आपण. स्लोरवन केला, थोडा ऑफ कटेड बॉल, कारण अगदी डावकरताचा खेळाडू आहे, त्यासाठी तो लेग कडे ठरतोय. झपकन आतमध्ये आलाय बॉल आणि तो तेवढा चांगला बाउन्स तिथे मिळालाय. स्क्रीज देखील आपले रंग दाखवत असताना, कारण अगदी बॉलर देखील सांगतायत थोडासा मातीचा सुगंध तुम्ही घ्या. आणखी एक चांगला बॉल या ओव्हरमध्ये. पहिला डॉट बॉल अगदी जरूर फेकलाय. त्याच्या अगोदर आपण बघितलं जो लेग बाय होता तोही बॅटरच्या कोट्यामध्ये डॉट बॉल जोडला गेला, परंतु स्कोर बोर्ड अगदी 8 वर तुम्हाला बघायला मिळते. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा फटका चांगला लेग साईडला ठेवला,
अगदी टप्प्यावर नियंत्रण बिघडलं आणि नियंत्रणातून बिघडलं की रिझल्ट लगेच समोर असतो आणि आलाय चौकार. मी म्हटलं होतं सुरुवातीला संदीप आणि परेश या दोन्ही बॅटरला त्यांच्यामध्ये भागीदारी पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि आतापर्यंत या दोन्ही फलंदाजांना एक एक चौकार हा दाखवलाय. हॅलो हॅलो अगदी बघू शकता उसटणे गावाकडे आणि या अगदी स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक अगदी या स्पर्धेमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांच्या आणि इकडे येणाऱ्या वाहनांची आता संख्या हळूहळू वाढतीये. कुदून काढायचा होता, नशिबाची साथ मिळते. बॅटच्या टो वर लागलाय चकमा, जेवढा बॅटर नाही खाला तेवढा विकेट किपर नाही, त्यामुळे लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप चौकार. चोवीस बार बेनिफिट मिळालाय, चांगला स्टार्ट मिळालाय. या 8 धावाचे एक्स्ट्रा मिळालेत ना पेठाली टीमला, त्या फक्त रन्स नाही एक वेगळी एनर्जी वेग पॉवर त्यांना देऊन जाईल या मॅच मध्ये, हे देखील तेवढंच निश्चित. परंतु त्यामुळे या मॅच मध्ये डोंगराचं पाडा सगळं एक मोठं लक्ष असताना सेट केलं असताना कशी गोलंदाजी करेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा म्हणजे चांगली सुरुवात केली आहे. अगदी बॅटिंग करत असताना टीम पेठालीनं देखील पॉवर प्ले मध्ये जी मुभा आहे, जी एक चांगली आहे बॅटिंग करण्याची जी संधी आहे, त्या संधीचा फायदा आतापर्यंत तरी चांगला उचललाय या दोन्ही बॅटरनं. कमी गतीचा बॉल वेट अँड वॉच करून खेळायचं होतं, फील्डला पोहोचला 1-2 अँड रिले कॅच. परतावा लागेल फलंदाजाला. सिंग पर्सनॅलिटी आणि सातत्यानं हे नाव नेहमी चर्चेत राहतं आणि अगदी बघू शकता युवा आमचे यंगस्टर आहेत आणि त्यामुळं नेहमी ते प्रेरणास्थान म्हणून सगळ्यांसाठी काम करत असतात. स्कोरबोर्डकडे आपण लक्ष केंद्रित करूया. ऑन बोर्डवर धावा 24 आणि पहिला विकेट अगदी इथे बघायला मिळाला. विकेट किपरनं जी साथ दिली, ज्या पद्धतीने कव्हर केलं, फिल्डरला रिले कॅच बघायला मिळाली आणि एक मोठी विकेट मैदानातून बाहेर आली आहे. संदीप पाटीलच्या खेळीचा अंत झाला. नवीन बॅटर ऋषी केनी बॅटिंगसाठी आलेत. 1 डाऊन हे स्थान नेहमी चर्चेत राहिलंय. या नंबरसाठी आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक दिग्गज संपूर्ण जगभरामधील सगळ्या टीम्समधून आपण हे 3ऱ्या क्रमांकाच्या स्थानासाठी नेहमीच चढाओढ पाहायला मिळाली आहे. परंतु आता ते स्थान ऋषीला मिळते. थोडं स्क्रीनच्या खोवावर जायचं होतं, अपील भरपूर झाली, लाऊड होती, परंतु पंचांनी सत्य तपासलं. बॅट अँड बॉलमध्ये कोणताच संबंध नव्हता हे पंचाचं ठाम मत होतं आणि अगदी डॉट बॉलला सामोरं जावं लागेल. टीम जाणते डोंगराचं पाडा. या मॅचमध्ये डॉट बॉल आले तर प्रेशर वाढेल बॅटिंग टीमवर. क्रिकेट खेळामध्ये म्हटलं जाताना तुम्ही जेवढी मानसिक तयारी तुमची असेल ना, जेवढी तुम्ही मैदानात शांत असेल, शांतीत क्रांती तुम्हाला करता आली पाहिजे. बॅटिंग टीमला आता या मॅचमध्ये तेच करायचं आहे. गोलंदाज झालाय बॉलिंग ट्रॅकवर अक्षय. पदचालितेचा वापर केला आणि यष्टाला चिपकून बसलेला यष्टीरक्षकानं स्टंपिंग केलाय. परतावं लागेल आणखीन एक बॅटर ऋषी केनीला. त्यानंतर तुमचे अगदी बघितलं गोलंदाजांची तयारी सुरू होते, तिथेही ते चांगली बॅटिंग करू शकतात. नो डाऊट क्रिकेट खेळामध्ये कोणीच कमजोर नाही आहे. परंतु टेक्निकली आपण विचार केला तर सुरुवातीचा जो टॉप ऑर्डर असतो ना, क्रमांक 6 ते 7 पर्यंत त्यांना जास्तीत जास्त संधी मिळते अनेक स्पर्धेमध्ये.
परंतु त्यामुळे आता विकेटची पडझड हा मोठा पॉइंट ठरणार आहे. नी बेंड केला, बॉल उंच गेलाय, मिड ऑफ मध्ये फिल्डर तयार आहे. या क्षणाला कोणतीच चूक केलेली नाहीये. विकेट्सवर विकेट सध्या गमावतोय. बॅटिंग करत असताना पेठारी संघ तिसरा दे धक्का या टीमला. आणि ती सांगून जाते अगदी स्वतःचा रस्ता स्वतःच तयार करा. परिणाम काय असतील यापेक्षा आपण चालत राहिलो पाहिजेत. विकेट्स अगदी जात आहेत, परंतु आता मैदानामध्ये वेळ आहे आपलं स्थान टिकून ठेवण्याची, मैदानामध्ये तयारी दाखवण्याची. हे आलेले आव्हान वाट्याला जी मोठं आव्हान आलं आहे ते पेळवण्याची, कारण आव्हानं त्यांनाच मिळतात ती पेळवण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असते. त्यामुळे बघायचं आव्हान कसं पेळवतील. लेन पाठीमागे ठेवली, बॅकफूट पंच केलं, पाठीमागे फिल्डर आहेत. एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण अगदी तिथे बघायला मिळते. वेट ज्या पद्धतीनं ट्रान्सफर केला, ज्या पद्धतीनं अगदी ऑफ साईडला बॉल पाठवला, क्रिकेटचं गुणकौशल्य जरूर दाखवलं बॅटरनं. परंतु सध्या पेटाले टीमला सिंगल डबल हवेत, परंतु ते कमी प्रमाणात हवेत ते स्कोरिंग शॉट, षटकार चौकार. नेक्स्ट मॅच शिवगर्जना शिलारपाडा आणि टीम ऋणा विलवन नारायणमध्ये. हा सामना फिनिश होण्याच्या आधी दोन्ही टीम्स कॉमेंट्री बॉक्स समोर येऊन थांबायचा. फिल्डिंग टीम शिलारपाडा मैदानाच्या आतमध्ये उतरेल आणि ऋणा विलवन नारायण प्लस डगआउटमध्ये. दोन्ही टीम लक्षात घ्या, मॅच संपायची वाट आपण पाहिजे नाही आहे. सामना संपण्याच्या 1 ओव्हर आधी तुम्हाला दोघांना रेडी राहायचं. बॅटिंग टीम बॅटिंग डगआउट आणि फिल्डिंग टीम मैदानाच्या आतमध्ये उतरेल. ओव्हर समाप्ती झाली, अगदी चौकाराने एंड झाले यावरचा. टोटल स्कोरबोर्ड 29 सामानवर पोहोचलेला आहे. अगदी ज्या पॅनल्टीच्या मी सुरुवातीलाच उल्लेख केला होता की रन्स यामध्ये ॲड आहेत, त्यामुळे उर्वरित 18 बॉल आणि 60 धावांची अजूनही आवश्यकता या मॅचमध्ये. थोडी स्ट्रॅटेजी आता होते फिल्डिंग टीमकडून. सगळ्यांच्या नजरा परेश केनेवर असतील, कारण या मॅचमध्ये फक्त इनिंग नाही तर मॅच विनिंग इनिंग त्याला खेळावी लागणार आहे. जी जबाबदारी पडली आहे ना खांद्यावर ती त्याला पेळवायची. आतापर्यंत 3 चौकार त्याने लगावलेत आणि तेही सलग 3 बॉलमध्ये. स्कोरबोर्ड 29 वर आपण पाहतोय. अक्षरशः चांगली गोलंदाजी केली या ओव्हरमध्ये. 1 चौकार अंतिम बॉलवर येऊनही फक्त 5च रन त्याने या ओव्हरमध्ये खर्च केलेले आहेत आणि 3 प्रमुख बॅटरला त्याने अगदी आपल्या पवेलियनचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन अगदी त्याने केलंय. गोलंदाजी मार्कवर तृतीय षटकामध्ये तिसऱ्या ओव्हरमध्ये आलाय 7 फटके. बायकरमॅन खेळाडू अगदी आपण बघू शकता. डोंगराचा पाडा या टीमचा. 18 बॉल 60 रन पाहिजेत. सायकल इनकट बॅटर कुशल काय फटका खेचलाय. अगदी हे बॅटल आता खरं सुरू झालंय सांगत असताना इट इज पार्लर 6 षटकार. रविशेठ हजारी साहेबांचा शुभागमन झालाय. त्यांचं करूया व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि रविदादाच्या सोबतीनं त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी येतोय. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान स्मृती चषकामध्ये रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीनं दादा आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वरती VIP डाईज आहे दादा, वरती जाऊन देखील तुम्ही आसनस्थ होऊ शकता. एक स्पेशल व्ह्यू तुम्हाला तिकडे मिळेल. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम्स रेडी आहेत आणि मान्यवर जे व्यासपीठावरती आलेत प्रेक्षक आलेत त्या सगळ्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बॅटर कौशल मागील बॉलवर षटकार ठोकला आणि त्यानंतर लगेचच प्रत्युत्तर. अगदी ऍक्शन बी रिॲक्शन असंच काही घडले या बॉलवर. परतावं लागेल कौशलला झेलबाच्या रूपानं.
पीठावरती नारायणवरनं आदरणीय सदा म्हात्रे साहेब आपल्या सोबत आहेत आणि हरिचंद्र पाटील आपल्या सोबत आहेत. त्यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ओव्हर्स ब्रेकमध्ये आपण करतोय. तर रेडी राहायचं तिकडे ऑर्गनायझर्स थोड्याच वेळात एक 2 सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करणार आहोत. नक्कीच लढतो या मॅचमध्ये पेठाली संघ देखील एक मोठं रन चेस करत असताना स्कोरबोर्ड पोहोचला 39 वर. 15 मध्ये अजूनही 50 धावांची गरज आहे. चांगली बॅटिंग होतीये. आलो परंतु हा बॉल हवा त्या मिस्तामिंग काहीसा भरपूर मोठा चेस आहे फिल्डरला. सेफली लँडिंग झालाय बॉल परंतु पोहोचलेत. चांगलं शॉर्टलेगच्या खेळाडूकडून चांगली फिल्डिंग परंतु हा मिळालेला अवधी मिळावी वेळ देऊन जातील बॅटिंग टीमला. स्वर्गीय महादेव काका अगदी शुभान स्पोर्ट्स पेठालीला 2 रन. स्कोरबोर्ड पोहोचलेला आहे टोटल 41 वर. 41 वर लगभग अर्धा प्रवासच्या आसपास आता संघ पोहोचलाय. 14 बॉलाने 48 धावांची अजूनही उर्वरित गरज या मॅच मध्ये शिल्लक आहे. मिसामिंग स्ट्रोक बॉल हवे ते कॉटन बॉलची नामी संधी. यस बॅटर आउट. तर या आपण व्यासपीठावरती एक सन्मान करूयात. आदरणीय सदा म्हात्रे यांना सन्मानित केला जाईल. योगेशदा मडवी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. तर काकांना विनंती आहे या आपण हरिभक्त पारायणाश आदरणीय सदाशेठ म्हात्रे त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय आपले संस्थापक अध्यक्ष आदरणीय योगेशदा मडवी साहेबांच्या शुभ हस्ते. हरचंद्र पाटील आपल्या सोबत आहेत. त्यांना देखील विनंती आहे काका आपण देखील या त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर या दोन्ही मित्रांचा आणि आपल्या ज्येष्ठ व्यक्तिमत्वांचा हा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. आपले संस्थापक अध्यक्ष आणि युवा सेनेचं त्या सोबतीनं शिवसेनेचं एक मोठं नाव हितेनदादा आणि योगेशदादाच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. योगेशदादा शिवसेनेसाठी प्रचंड मोठं काम करतोय. सध्या युवा सेनेसाठी हितेंद्र काम करतात आणि या दोन्ही आपल्या प्रमुख आयोजकांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. यानंतर आपण हरचंद्र पाटील यांना सन्मानित करू या व्यासपीठावरती. नाउ बॅक टू क्रिकेट. इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. येस थँक्यू. 13 बॉल आणि 48 धावांची गरज आहे. जवळपास 5वा बॅटर अगदी टीमनं गमावलेला आहे. स्कोरबोर्ड थांबलाय 41-41 वर. हा बॉल फार निर्णायक राहणार आहे कारण मॅचमध्ये इन राहायचं असतं तर या बॉलवर स्कोरिंग शॉट हवा आहे परंतु एक चांगला बॉल. वेट वॉच अँड देन प्ले. जवळपास अर्ध्या स्क्रीचवर हा बॉल लँडिंग केला होता त्यामुळे थोडं सोपं गेलं. हुक केला बॉलला. 4 रन. बॅटरनं आणि त्यानंतर अगदी हात मोकळे खेळ आणि हा फटका खेचलाय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोरबोर्ड पोहोचलाय 45 वर 45 वर आणि आता 12 बॉलमध्ये 44 धावा करायचे आहेत आणि या स्पर्धेचा नियम सांगतो या रन तुम्हाला कंपल्सरी चेस करायचे आहेत आणि आता रिक्वायर्ड रन रेट जवळपास 22 वर येऊन थांबलाय परंतु पेठाले टीम आहे आपल्या बॅटमधून चांगला उत्तर देतोय. असे म्हणता येईल ना की संघर्ष वाट्याला आला की स्वतःची ठाम निश्चय हा तुम्हाला करायचा असतो आणि सध्या ठाम निश्चय करत असताना टीम पेठाली आपल्या बॅटिंगमधून सांगतोय लागला वेळ तरी वाट बदलणार नाही. स्वतःच्या स्वप्नांचा आता संहार नाही. लढत राहीन मी शेवटच्या श्वासापर्यंत. अर्ध्या रस्त्यामधून आता माघार घेणार नाही. त्यामुळे बघायचं आहे 12 बॉल 44 धावांची गरज. मॅचमध्ये ड्रामा तयार करायचा असेल ट्विस्ट निर्माण करायचा असेल तर हे षटक दोन्ही टीमला फार जबाबदारीने हाताळायचं आहे. एका बाजूला बॅटिंग टीमलाही एका बाजूला बॉलिंग टीमलाही. त्यामुळे हे 6 बॉल फार निर्णायक राहणार आहेत या मॅच मधील. 12-44. पहिला बॉल अगदी चॅलेंज केलं बॅटरला. वाईड यॉर्क करत असताना गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा तेजसला आपण पाहतोय. जे पहिलं षटक तेजसनं हाताळलं होतं तो तेज तरार बॉल अगदी मागील बघायला मिळाला आणि उत्तर नव्हतं. डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉल टीम पेठालीला या रेसमधून थोडा पाठीमागे ठेवे परंतु प्रत्येक स्कोरिंग शॉट फ्रंट फुटलाही आणेल. 11 आणि 44 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉलवर बेगीट पाहायचंय. प्रत्येक बॉलवर आक्रमण करायचंय. डू ऑर डाय करो अमरोच्या स्थितीमध्ये खेळायचंय. वेगवान बॉल उत्तर दिलंय. बॉल हवं मिसामिंग फिल्ड डाऊन द बॉल आणि एक मोठी विकेट. आशिषची किरण परेश केणी ही मावळली आहे. बॅटर आउट.
उर्वरित आता 10 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. प्रत्येक बॉलवर आक्रमणच करायचं. तुमचं आक्रमणच तुमचं सावध पवित्र या क्षणाला ठरू शकतो. क्रिकेटच्या इतिहासामध्ये या गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामुळं डू ऑर डाय. परंतु क्रिकेट खेळत असताना स्वतःच्या मनामध्ये एक संकल्प असला पाहिजे, येस आय कॅन डू इट, मी हे करू शकतो. आणि हा समोरच्या दिशेने लॉफ्ट केल्या बॉलला, पाठीमागे फिल्डर तयार आहे, झेल तिथे निसटलाय, सुटलाय. बरेच परिश्रम केले बॉल अडवण्यासाठी आणि जरूर चौकार तर जरूर अडवले, परंतु बघायचं आहे रन किती मिळते. टोटल धावा मिळाले या बॉलवर 2 रन पूर्ण केलेले दोन्ही बॅटरनं. सिंगल डबलच्या सुरुवातीपासून आल्या त्यामुळे रिक्वायर्ड वाढत गेला. प्रत्येक बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न अगदी बॅटरनं केला. दबाव भरपूर होता, प्रेशर भरपूर होता, त्यामुळे विकेट्स गमावल्या गेल्या. आता 9 मध्ये पाहिजेत 42. गती कमी केली. क्रिकेट खेळत असताना मी मॅच सुरू होण्या अगोदरच म्हटलं होतं, तुमचा माइंडसेट हा फार महत्त्वाचा असतो. तुमचं डोकं अगदी तुम्ही कुठे वापरायचं, मेमरीज कुठे वापरायची आणि किती कौशल्य त्यामध्ये असायला हवं या गोलंदाजांना दाखवला. हा महत्त्वाचा. तेजसचा आणखी एक डॉट बॉल इथे बघा मिळते. 8 मध्ये 42 धावांची गरज आहे. हळूहळू प्रेशर वाढत चाललाय. हळूहळू मॅचमध्ये अगदी बघू शकता आई गावदेवी डोंगराचा पाडा संघ इन होत चाललाय. बाहेरून आतमध्ये आलाय बॉल, अगदी ऑफ कटर करायचं होतं पण सारे व्हाईट बॉल दर्शवलाय. अतिरिक्त रन या बॉलवर काउंट केले जाईल. स्कोरबोर्ड अगदी बघतो आतापर्यंत 48 वर पोहोचलेला आहे आणि जवळपास अजूनही 41 हवेत 8 बॉलमध्ये. हे 2 बॉलमध्ये 2 षटकार आले तर थोडं ऑप्शन अंतिम ओव्हरमध्ये बाकी राहू शकतो. ही 2 चांगले आले तर डोंगराचा पाडा या मॅचवर पूर्णतः पकड निर्माण करू शकतो. आणि हा बघू शकता काय अफलातून फटका खेचलाय. बॉल चाललाय, संघर्ष अजून सुरू आहे. डीपला लॉंग लेगला चौकार. सुरुवातीला डोंगराचा बडा संघ अगदी ज्या पद्धतीने त्यांचं टी शर्ट्स असतील तर 12व्या खेळाडू असतील अशा 8 धावांच्या पॅनल्टी होती त्यांना सुरुवातीला आणि त्यानंतर बॅटर तुटून पडले होते अक्षरशः गोलंदाजांवर. आणि आत्ता अगदी बघू शकतो आपण उर्वरित 7 बॉल आणि 37 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग 6 षटकार 1 सिंगल हा मॅच जिंकण्यासाठी हवी आहे. बॅटिंग टीमला पेठालीला बघायचं आहे. आव्हान तर कठीण आहे परंतु क्रिकेट कधी काय आपल्याला रंग दाखवेल याचा मात्र नेम नाही. त्यामुळे तुम्ही या खेळामध्ये कापील राहाल तर कधी तुम्हाला हा खेळ चकवा देईल याचा नेम नाही. अंतिम बॉल बाकी आहे. 7 बॉल 37. शेवटचा बॉल डिलेवड होतोय आणि बॉल आला डॉट. 6 बॉल 37. तर याच दरम्यान व्यासपीठावरती शुभागमन झालंय आदरणीय यशवंतदादा मडवी आणि अनंतदादा मडवी यांचं आणि त्यांच्या सोबतीनं नारायणचे आदरणीय मसने साहेब आपल्यासोबत जोडले गेलेत. या सगळ्यांचं करूया आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि व्यासपीठावरती आपल्यासोबत उपस्थित आहेत नारायणवरनं विश्व हिंदू परिषद बजरंग दल श्री मलंगड परिसराचे आदरणीय अध्यक्ष रविशेठ हजारे त्यांचं देखील करूया या व्यासपीठावरती आपण हार्दिक स्वागत. सगळ्या उपस्थित मान्यवरांचं स्वागत सन्मान आपण जरूर करणार आहोत. आणि आदरणीय पैलवान किशोर पाटील साहेबांचं आगमन झालं. खाशाबा जाधव या चित्रपटात काम करणारे पैलवान कुशल पाटील यांचं देखील इकडे आगमन झालंय आणि कुशलचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती त्यांचे जिवलग मित्र हितेंद्र मडवी आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीनं. नाउ बॅक टू क्रिकेट. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू ओमकारजी. 6 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा महत्त्वाचा नियम. जरी 6 मध्ये 6 आले अगदी 6 षटकार जरी टोकले तरी हा सामना 1 धावेनं पाठीमागे पडतोय जर गोलंदाज चूक केली नाही तर. आणि पहिला बॉल सेफली हँडल करत असताना गोलंदाज अगदी बघू शकता आपण अनिकेत फडकेनं तो मात्र सेव्ह झालाय. हा बॉल डॉट बॉल फेकत असताना अंतिम 5 मध्ये पाहिजेत. 5 चेंडूमध्ये 37 धावा. रनचा खर्च केला गोलंदाजाने. भरपूर चमके पिटाई केली बॅटिंग करत असताना टीम डोंगराच्या पाडानं आणि त्याच कारणास्तव बॅटिंग टीमची जबाबदारी वाढली, प्रेशर वाढलं आणि परिणामतः या मॅचचा रिझल्ट तुमच्या समोर आहे. वाईड यॉर्कर केला. यॉर्कर पे यॉर्कर अगदी बघा मिळेल. या अगोदर होता तेजस डोंगरे आणि त्यानं ज्या पद्धतीने यॉर्कर लेनचा वापर केला. खोलवर टप्प्याचे चेंडू फेकले गेले. जे 5 धावांचं षटक अक्षयनं जे फेकलं ना या मॅचमध्ये ते स्पेशली भरपूर टर्निंग पॉईंट राहिलेले आहे. त्यानंतर तेजसनंही
7 धावांचं षटक फेकलं आणि आता मॅच जाऊन पोहोचले 4 मध्ये 37 धावांची गरज आहे. आता असंही म्हणू शकता राहिले फॉर्मॅलिटीज आता ते कम्प्लीट होत आहेत. पायांवरील हा चेंडू खोदून काढलाय, दिशा देण्याचं काम केलं, फक्त फ्लिक करत असताना सिंगल इथे मिळेल. त्यामुळे सामना वन साइड झालाय. त्यामुळे आता या मॅच मधील इंटरेस्ट जो क्रिकेट आपले तुम्हाला आवडतो या खेळाचा तो आता इंटरेस्ट निघून गेला. या मॅच मधील राहिलेल्या फॉर्मॅलिटीज मात्र कम्प्लीट होत आहेत. 3 मध्ये 36 रन पाहिजेत. पीटर संघाने चांगला प्रयत्न केला, सुरुवातीला तो आक्रमक झाला होता, काही रन चांगल्या बनल्या, परंतु दुसरं षटक 5 धावांचं आलं, तिथं भरपूर दबाव वाढला, कारण जवळपास अगदी बघितलं तर 20+ रिक्वायर्ड रन रेट त्यानंतर येऊन थांबला होता आणि परिणामतः या मॅचमध्ये फलंदाजी अपयशी ठरले. इतका मोठा स्कोरबोर्ड चेस करत असताना एक सिंगल इथे म्हणते. चला नेक्स्ट टीम आपण लगेच रेडी राहायचंय. फिल्डिंग टीम आपण सामना संपता क्षणी लगेचच मैदानामध्ये व्यासपीठा समोरून इन करायचंय, लक्षात घ्या. अजूनही 2 बॉल बाकी आहेत या मॅच मधील. शांतता मैदानामध्ये आणि अगदी आणखी एक विकेट आणखी खात्यामध्ये जोडली जाईल. अजून एक बॅटर आउट. चला शेवटचा बॉल राहिलेला आहे, परंतु डोंगराच्या पाडा संघाचं मी विशेष कौतुक करेन. सुरुवातीला माहिती होतं त्यांना 8 धावांची पेनल्टी लागली, परंतु जो त्यांचा बॉडी लँग्वेज होता मॅच मध्ये, जो त्यांचा पॉझिटिव्ह अप्रोच होता तो त्यांनी गमावू दिला नाही आणि स्वतःचं मनोबल ढासळू दिला नाही. त्यामुळे ही मॅच त्यांनी जिंकली. आणि याच दरम्यान आमचे पैलवान हितेंद्र मडवी यांचे जिवलग मित्र ऋषी रामदास पाटील वाकळण यांच्या ठिकाणी शुभागमन झालं. नेक्स्ट मॅच तुम्हाला इन ॲक्शन देखील पाहायला मिळतील. तर या ऋषी व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर व्यासपीठावरती एक सन्मान